यानंतर मोठी बातमी समोर येते। संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर शिंदे यांच्या शिवसेनेनं बहिष्कार टाकलेला आहे। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना सहभागी होणार नाहीये। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणूक शिंदे सेनेकडून अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही। इतर कुणीही अर्ज दाखल न केल्यानं भाजपचे दोन्ही उमेदवार हे आता बिनविरोध निवडून येणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणातून पाहतोय। जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरच आता शिंदे यांच्या शिवसेनेनं बहिष्कार टाकलेला आहे। जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत ही मोठी अपडेट समोर येते। या निवडणुकीत शिवसेना सहभागी होणार नाहीये। संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीवर शिवसेनेनं बहिष्कार टाकला। या निवडणुकीत आता शिवसेना सहभागी होणार नाहीये। अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना सहभागी होणार नसल्याचं कळत आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, आणखी एक ट्विस्ट, काय अधिक माहिती? नक्कीच आता ह्या सगळ्या घडामोडींमध्ये नवीन ट्विस्ट येतं आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार भाजपचा अध्यक्ष आणि भाजपचाच उपाध्यक्ष होणार, तेही बिनविरोधमध्ये। कारण आता शिंदेच्या शिवसेनेने देखील या सगळ्या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याची माहिती मिळते। थोड्याच वेळात त्यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपण बहिष्कार का टाकला याचा खुलासा ते करणार आहे। तर दुसरीकडे ठाकरे गटाने देखील पत्र काढलंय की ठाकरे गटाचे सदस्य कुणालाही उपाध्यक्ष असो किंवा अध्यक्ष असो याला मतदान करणार नाही। त्यामुळे या सगळ्या घडामोडी कालपासून ज्या दोन शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, त्यानंतर भाजपची ठाकरे गटाचे उमेदवार पळवायच्या बातम्या आल्या आणि आता थेट भाजपचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे बिनविरोध होताना पाहायला मिळतात। त्यामुळे बऱ्याच घडामोडी घडतात। आता शिंदेच्या शिवसेनेकडून पत्रकार परिषदेमध्ये नेमके कुणावर आरोप केले जातात किंवा या निवडणुकीत बहिष्कार घालण्याचा निर्णय का घेतला या सगळ्या गोष्टींचे खुलासे होणार आहे। त्यामुळे संभाजीनगरच्या या निवडणुकीत बराच ट्विस्ट येताना पाहायला मिळतं आणि घडामोडी घडतात। निश्चितच मोहसिन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।